नमस्कार, शांतिया किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करते ओल्या मुगाची उसळ, जी आपण एकदम हेल्दी आणि टेस्टी बनवूया, जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल। चला तर मग बनवूया एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी मुगाची उसळ। मुगाची उसळ बनवण्यासाठी मी ओल्या मुगाच्या शेंगा घेतल्या आहेत। या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात। मूग म्हणलं तर आपल्या शरीराला खूप पोषण देतात। याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि ओल्या मुगाच्या शेंगाची उसळ एकदमच टेस्टी आणि एकदमच हेल्दी बनते, म्हणजे हेल्दी आहे आपल्या आरोग्यासाठी। तर आपण आता सीझन आहे तर नक्कीच या ओल्या मुगाची उसळ खाल्ली पाहिजे। आणि या ओल्या मुगामध्ये ना भरपूर प्रमाणात विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी आणि ईचं पण प्रमाण भरपूर असतं। त्यामुळे आपण नक्कीच सीझन असताना आपण या मुगाची उसळ खाल्लीच पाहिजे। चला तर मग आज मस्त अशी हेल्दी उसळ बनवूया आणि एकदम टेस्टी। मी सगळ्या शेंगा सोलून घेतल्या आहेत। तर वाटीभर आपले मूग तयार झाले आहेत। तडका देण्यासाठी मी सगळ्यात पहिलं कढईत घेते 2 चम्मच तेल आणि गॅस मीडियमच ठेवायचा आहे। तेल गरम झालं आहे, याच्यात मी टाकून घेते अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी। जिरे मोहरी तडतडली छान, याच्यामध्ये मी टाकून घेते 2 काड्या कढीपत्ता। कढीपत्ता पण मस्त फ्राय झाला आहे। आता याच्यामध्ये टाकून घेते मी एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे आणि 2 ते 3 मिरच्या मी बारीक कट केलेल्या आहेत। या आपण मस्त फ्राय करून घेऊ तेलामध्ये। आणि अर्धा चम्मच मीठ। आपण कांदा फ्राय होताना जर मीठ टाकून घेतलं ना, कांदा पटकन फ्राय होतो। तर कांदा मस्त फ्राय करून घेऊ आपण। कांद्याचा कच्चेपणा दूर झाला आहे। आता याच्यात टाकून घेऊ 1 चम्मच लसणचे तुकडे आणि 1 चम्मच अद्रकचे। आपण अद्रक लसणचे जर छोटे छोटे काप करून याच्यामध्ये टाकले ना, मस्त उसळ आपली टेस्टी बनते। पेस्टच्या वेळी आपण उसळ बनवताना लसण आणि अद्रकचे तुकडेच टाकून घ्यायचे। आता याच्यामध्ये मी टाकून घेते अर्धा चम्मच लाल तिखट। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट टाकून घेऊ शकता। आणि पाव चम्मच हळदी टाकून घेतली आहे। याला आपण मस्त फ्राय करून घेऊ। आणि आता याच्यामध्ये टाकून घेते मी 1 टोमॅटो मी बारीक कट करून घेतला आहे। हा पण आपण याच्यामध्ये मस्त फ्राय करून घेऊ। आपण टोमॅटो 1.5 ते 2 मिनिट मस्त फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला कांदा अद्रक लसण व्यवस्थित फ्राय होते। आता टोमॅटो मस्त फ्राय झाला आहे। आता याच्यात आपण टाकून घेऊ आपण सोलून घेतलेले मूग आणि हे आपण मस्त मिक्स करून घेऊ। या टाईपने बनवलेली उसळ खूपच टेस्टी बनते आणि टेस्टी तर बनतेच, सोबत एकदम हेल्दी अशी ही उसळ, जी आपण लहान मुलांना रोज दिली तर नक्कीच मुलं आवडीनेही खातील आणि हेल्दीही राहतील। तर आता ही उसळ मी 3 ते 4 मिनिट झाकून मस्त याला शिजवून घेऊ। याला थोडंसं कच्चं राहिलं तरी चालतं, कारण आपण ओले मुक्त खातोच आणि याला थोडंसं कच्चं राहिलं तर नक्कीच हेल्दी राहते ही उसळ। तर मी थोडी कच्चीच ठेवत आहे। 3 ते 4 मिनिट फक्त वाफवून घेतली आहे। तर एकदम छान अशी ही उसळ तयार आहे। दिसायला पण सुंदर दिसते। आता मी याच्यावर टाकून घेते बारीक कट केलेली कोथिंबीर। तर आता ही पण आपण मिक्स करून घेऊ आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। आजचा सीझन आहे तोपर्यंत या ओल्या मुगाची उसळ एकदम टेस्टी बनते। ही सगळी उसळ मस्त फ्राय करून घेतली आहे कोथिंबीर सोबत। एकदम छान तयार झाली आहे। तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा या टाईपने उसळ। आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा। आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपी सोबत।